गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझ्या बंधूंनी भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस मार्केटच्या एक्सपेक्टेशनच्या विरुद्ध, आपला ट्रेडिंग सेटअपच्या विरुद्ध असा होता. आणि तो का होता? बघा, मी काल रात्री व्हिडिओ बनवलेला नाही, कारण का मी रात्री खूप लेट आलो, 2-2:30 वाजता आलो. पण त्यानंतर मी ना सकाळी आज एक लेवल एक्सपेक्टेड केलेली की बाबा हा एक आउट ऑफ द मनीचा कॉल वरती जाऊ शकतो इन केस जर मार्केटने मुवमेंट चांगली दिली तर. त्यानंतर इथे आरएसआय डायव्हर्जन दिसत होतं आणि 12:10 मी एक शॉर्ट व्हिडिओ जो 5 मिनिटाचा टेक्निकल अनालिसिस टाकला आणि खूप लोकांनी बघितला. ओके, आता होतंय काय की इथे परत मी 3 वाजता एक शॉट दिला होता, सांगितलं होतं की इकडनं जाऊ शकतो करून. बघा, हे सगळे मी जे टाकतोय ते माझ्या स्वतःच्या माहितीनुसार टाकतोय, माझ्या योग्यतेप्रमाणे टाकतोय, माझ्या सेटअप प्रमाणे टाकतोय. ह्याच्यावरती कोणीही ट्रेड करायचा नाहीये. ह्याच्यात तुम्ही जर ट्रेड कराल माझ्या बोलण्यावरनं, माझ्या सांगण्यावरनं, माझ्या लेवल्सवरती, तर ती पूर्ण जिम्मेदारी तुमची असेल. त्यासाठी मी कारणीभूत नसणार आहे. ठीक आहे, तर डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. त्यामुळे युट्यूबला रामकृष्ण हरी. झालं काय बघा, नक्की तुम्ही जर सायकोलॉजी बघता ना ट्रेडिंगची, तर मार्केट ह्याच्या खाली येण्याची शक्यता खूप कमी होती आज. म्हणून आज ते डब्ल्यू पॅटर्न बोला, तुम्ही आरएसआय डायव्हर्जन बोला, सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या वरच्या. ठीक आहे, प्लस ओवाय बद्दल जर बोलायचं ना, 3-3.25 करोडचा ओवाय एका लेवलला होता. मी सांगितलं की नाही, सॉरी, 1,14,00,000 काहीतरी होता. माझा लाईव्ह सेशन चाललं होतं आज. त्या लाईव्ह सेशन सांगितलेलं की हे वरती जाण्यासाठी मार्केटला ताकद लावावी लागेल आणि कुठे जाऊन तरी कॉल सेलर्स कमी झाले पाहिजेत. कॉल सेलर 1.4 होते आणि हे काहीतरी 80 लाख होते, तर हे वाढले पाहिजेत आणि हे कमी झाले पाहिजेत. त्याचबरोबर इथे 88 पर्यंत 85 पर्यंत खाली आलेले आणि त्याच्या मुवमेंट पण चांगल्या भेटायला लागलेल्या. आरएसआय डायव्हर्जन सगळं सगळं झालेलं आहे. पण घात कुठे झाला? मार्केटमध्ये जी ट्रेंड लाईन आहे किंवा रेसिस्टन्स आहे 220चा, त्यानंतरच एक कॉलची अपेक्षा होती, म्हणजे ह्याच्यावरती कसं, ह्या पद्धतीमध्ये, बरोबर आहे, ह्या पद्धतीमध्ये. पण तसं नव्हतं. मार्केट खूप स्टेबल झालं, त्यानंतर मार्केट एकदम साईडवेज गेलं. साईडवेज तुम्हाला बघायचं असेल तर नीट बघून घ्या तुम्ही. सकाळीच मार्केट जे ओपन झालं 27 तारखेचं आज, ते 270 झालं. त्यानंतर एक रिटेस्ट घेऊन मार्केट खाली आलं आणि ही जी लेवल बनली मार्केटची ती खराब झाली. ओके, म्हणजे आज सनसेटच्या दिवशी मार्केटनी काही काम केलं नाहीये. जो मुवमेंट आलाय तो CAS क्लोजिंग ऑप्शन सेशनच्या माध्यमातून आला, 3:15च्या नंतर आला आणि त्याचं कारण आपण काही करू शकत नाही. कारण का तुम्हाला माहितीये, 3:15च्या नंतर एकही कॅन्डल दिसत नाही आणि त्यावर ट्रेड करणं चुकीचं आहे. पण काय झालं, एवढा मोठा घात सीएने केलेला आहे, म्हणजे एवढी ट्रॅपिंग केलेली आहे. सेन्सेक्सचा एक आम्ही कॉल या पुट लावलेला, आम्ही 300चा पुट लावलेला आणि 200चा कॉल लावलेला. ओके, बघा ना, 200चा पुट लगभग 3:15 नंतर लगभग समजा ना, अंदाज पकडूया आपण, हीच रेंज पकडूया, इकडनं हा गेलाय लगभग 450 पॉईंट. आणि जर 300चा पुट बघायला गेलं तो डायरेक्ट 100 वरनं, म्हणजे काय चाललंय काय मार्केटमध्ये. म्हणजे बेसिक रिटेल ट्रेडरला, प्रो ट्रेडरला कमवून द्यायचं आहे की नाही एफआय वाला. म्हणजे अख्खा दिवस मार्केट साईडवेज ठेवायचं आणि लास्टच्या मुवमेंटला असं करायचं, हा घात आहे. आणि आम्ही अशा मार्केटला समत नाही होत. ओके, अशा मार्केटमध्ये आम्ही खेळत नाही, कारण का आम्ही ट्रेडर आहेत, प्रॉपर ट्रेडर आहेत. त्यामुळे 3:15च्या नंतर जुगार खेळणं चुकीचं आहे. हे जुगारच होतं ना, की कॅन्डल दिसत नाही, काय दिसत नाही आणि आपण तुक्केबाजी करतोय की वर जाणार खाली जाणार आहे. हा गेम चुकीचा आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हर वेळेला सांगतो, हात जोडून विनंती करतो, 3:15 नंतर काही करू नका. मार्केट काय करेल त्याला स्वतःच माहिती नसतं. तो कधी वरती जाईल, कधी खाली जाईल, कधी साईडवेज होईल, सगळी प्रीमियम झिरो करेल. मुवमेंट्स, बेकार मुवमेंट्स येतात 3:15 नंतर, तुम्ही एक्सपेक्ट नाही करू शकत असे मुवमेंट येतात. म्हणजे जिकडे टेक्निकल अनालिसिसच्या बेसवरती आपण काही गोष्ट करतो, जसं आरएसआय डायव्हर्जन मधलं बँड तुटतोय या रेसिस्टन्स तुटतोय, पुलबॅक येतोय, ह्या सगळ्या गोष्टी समजल्याच्या नंतर, सायकोलॉजिकल ट्रेडिंग केल्याच्या नंतर पण कशावरती कॅन्डल दिसल्यात तर 3:15 नंतर कॅन्डल दिसतच नाहीये. बरोबर आहे. आता बघा, सेन्सेक्स लगभग 250 पॉईंट खाली आलं एका मिनिटामध्ये. दिवसभर मार्केट कुठल्या रेंज मध्ये होतं? ही जी रेंज आहे ही 350 पॉईंट मध्ये मार्केट खेळत होतं. आणि त्यानंतर एकच मुवमेंट
तो पण 3:15 नंतर सगळं झाल्याच्या नंतर आला खाली. म्हणजे आज चुकून किंवा जुगारप्रमाणे होल्ड केला असेल नाही ते पुट, तो करोडपती झाला, लखपती झाला. पण हे करणं किती चुकीचं आहे ना, हे तुम्हाला आता कळणार ना, जेव्हा तुम्हाला लॉस होईल तेव्हा कळेल. वारंवार सांगतो, कारण का काय माहितीये की इकडनं मार्केट परत जो वरती गेलं तर झिरो होतो आणि मला काही माहितीच नाही, मला काही समजत नाही, त्याप्रमाणे मी ट्रेडिंग करतो. म्हणजे मी तुक्केबाजी करतोय, मी एक लत लावून घेतोय. मार्केट अशा मुवमेंट ज्या विरुद्ध मुवमेंट असतात ना तुमच्या लेवलच्या मुवमेंट, त्या फक्त महिन्यातनं एकदा देईल, पण बाकीचे 30 दिवस तुमच्याकडे पैसाकडे लिहून घ्या. म्हणून आपण प्रॉफिटेबल ट्रेडर बनत नाही. आणि आम्ही वाचलो, आमच्या ट्रेडर लोकांनी या मुवमेंटला कॅप्चर केलं कॉल आणि विषय संपवून टाकला. सगळ्यांचे मला मेसेज आले प्रॉफिटचे. पण होतंय काय, मार्केट हर वेळेत काही ना काहीतरी घात करत आहे, चुकीचं चाललेलं आहे. आणि ऑगस्टच्या या सीएसच्या रूल मध्ये पुरा ऑगस्ट महिना, मी तुम्हाला सांगितलं असेल माझ्या 7 तारखेच्या व्हिडिओमध्ये 13 मिनिटावरती माझा व्हिडिओ झालेला आहे. 7 ऑगस्टचा व्हिडिओ 13 मिनिटावरती तुम्ही बघून घ्या. मी आज लाईव्ह मध्ये सांगतो की मी पहिलेच प्रेडिक्ट केलेलं की मार्केट लगभग तरी ऑगस्ट महिन्यामध्ये असा क्लोजिंग देईल लगभग तरी, कारण का टेक्निकल सगळं स्ट्रॉंग दिसतंय मला त्या गोष्टी. जायचंय तर मार्केट हे तोडेल, खालचं तोडेल, वरचं तोडेल, जे पण तोडेल, एक मुवमेंट येईल. बरोबर आहे. आता सगळ्या गोष्टी झाल्यात, ऑगस्ट संपलाय, आता पुढच्या महिन्याचं जरासं गंभीरपणे आपल्याला बघायला पाहिजे. हे बघा, आपण सगळं काढूया. निफ्टीचा हा चार्ट लावूया. ठीक आहे, निफ्टीचा आपण अजून एक चार्ट लावूया. कुठला, तर प्लेन वाला, त्याच्याने आपल्याला सगळ्या मुवमेंट दिसतील. ओके, उद्या शुक्रवार आहे, रक्षाबंधन, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. उद्या मार्केट चालू आहे. ठीक आहे, त्याप्रमाणे हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. आपण डेली वरती जर येत असू ना, तर मी परवा दिवशी जेव्हा व्हिडिओ बनवलेला, परवा दिवशी, तर मी सांगितलं मला इथे एक रेड कॅन्डल एक्सपेक्टेड आहे आणि ती झाली. ठीक आहे, पुट मध्ये सगळ्यांचे मला मेसेज आले. आता काय बघा, मार्केटची जी बनावट झाली ना, ती आता ती अशी काहीतरी दिसते तुम्हाला. ट्रेंड बघा, हा जो मला दाखवतोय ना, तो अप ट्रेंड सारखा दिसत आहे. अप ट्रेंड सारखा दिसत आहे, मग हा पुलबॅक कशाला, प्रश्न पहिला. सरळ मार्केटने असं जायला पाहिजे होतं, जसं चाललं ते चाललं पाहिजे. मग ही उलटी दिशा का, उलटी गंगा का, पहिला प्रश्न तो. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जर मी एक तासाच्या चार्टवरती येत असेल ना, नीट बघा, 6 ऑगस्ट पासून मार्केटने जे केलेले आहे ते तुम्हाला दाखवून देतो मी. हे बघा, हा गॅप अपचा विषय, त्यामुळे मी याला मानत नाहीये. मार्केट इकडनंच बरोबर गेले असं समजूया. कारण का बघा ना, वरती खाली, वरती खाली, इकडनं वरती खाली, वरती खाली, वरती खाली आणि खाली. मार्केटने काय केलंय, हा जो लो आहे, नीट बघा, हा जो लो आहे त्याला मार्केटने तोडलेला आहे आज. ओके, मार्केटने तोडलेलं आहे. आपण जर आपल्या लेवल्सला बघू ना, तर मार्केटने आपला 140चा जो लो होता तो तोडलेला आहे. मार्केट आज खूप ह्याला खाली आलेलं आहे आणि ही जी लेवल आहे ती लगभग आता 24,000च्या लेवलला, 80च्या लेवलला टच आहे. मार्केटनी जर अजून लेवल तोडून जर ही लेवल तोडली ना, तर मार्केट मला लगभग बघा, ह्या रेड लाईन 880 किंवा 820 पर्यंत मार्केट मला दिसत आहे. याचं कारण काय, कारण का मार्केट आता वरच्या साईडनी मग ह्या साईडला टच करूनच होती जाईल. ही मुवमेंट एक्सपेक्टेड आहे मला येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे येणाऱ्या 1-2 हफ्त्यामध्ये, लगभग सप्टेंबर गणपतीच्या अगोदर 10-14 तारखेपर्यंत मार्केटनी ही मुवमेंट द्यावी. नाही तर मार्केटनी उद्याच्याच उद्या किंवा सोमवारीच एक अपवर्ड क्लोजिंग देऊन आपले 220 ची लेवल जी आहे ना ती तोडली पाहिजे. मग कळतं का मी काय बोलतोय ते, कारण का मार्केटचा आता सिनेरिओ खूप खराब झाला आहे. दुसरी गोष्ट, टेक्निकल वरती जर आपण बघू ना, तर ह्या ज्या क्लोजिंगच्या ऑर्डर आहेत त्यामुळे ना टेक्निकल वरती आपल्याला काही मांडताच येत नाहीये. ठीक आहे, आरएसआय बघा, आरएसआय डायव्हर्जन आहे इथे, मला क्लिअर आरएसआय डायव्हर्जन दिसत आहे बघा, हा वाला तुम्हाला दिसत आहे का बघा, हा वाला. पण हा आरएसआय डायव्हर्जन कितपत ते योग्य आहे मला माहिती नाही, कारण हा 3.25च्या नंतर बनलेला आहे. ठीक आहे, तर त्याला मी गृहीत धरत असेन इन केस,
तर मग आरसा डायव्हर्जन आहे. पण हे कितपर्यंत योग्य मला माहिती नाही टेक्निकल वरती, कारण 1 महिना झालाय या गोष्टीवरती आपण जे बघतोय, विचार करतोय, मार्केट वेगळ्या पद्धतीमध्ये चाललेलं आहे आणि हीच पद्धत आपल्याला नवीन शिकायचं आहे. हर एक ट्रेडर जो आहे ना मार्केटमध्ये रोज काहीतरी नवीन शिकत असतो. मी स्वतःला पण समजतो की आपण नवीन शिकतोय. मी युट्यूबचे व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला टेक्निकल लेवल सांगतो, म्हणजे मला सगळं मार्केट येतं असं नाहीये. मार्केटला कधीही तुम्ही छोटं समजू नका की मार्केट मला आलं करून. इथं अजून समजा मार्केट मला खूप काही गोष्टी शिकायच्या आहेत. प्रो लेवलच्या ट्रेडिंग वरती येऊन सेशन्स करून माझे स्वासच करून मी स्वतःला मोठं समजू शकत नाही. आणि जेव्हा मी स्वतःला मोठं समजतो त्याच्यामध्ये अहंकार इगो येतो आणि मला ते करायचं नाही. कारण एकाच दिवसामध्ये मार्केट माझा अहंकार इगो मोडून दिले हे मला माहिती आहे, खूपदा झालेलं आहे. त्यामुळे मार्केट इज अ सुपिरियर, मार्केट इज अ गॉड, मार्केट पैशाचं देव होते, त्याप्रमाणेच मार्केट जसं चालेल तसंच मी चालणार. मी कुठला हिशोब लावणार नाही. ठीक आहे. तर आता येऊया एक्झॅक्टली मार्केट काय करते हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा लेवल तोडल्यात, तर मी ह्या लेवल जे आहेत ना आपला डिमांड सप्लाय झोन आपण खाल्लं टाकूया आणि आपल्याला एक लेवल इथपर्यंत येते अशी दिसते मला. 24 इज अ व्हेरी 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 स्ट्रॉंग लेवल. आता मार्केटने बरोबर आपला जो ट्रेंड आहे, ठीक आहे, पॅरलर झोन आणि ट्रेंड लाईन जी आहे वर्ण आलेली आहे ती, ठीक आहे, वर्ण आलेली ती ट्रेंड लाईन ही मी ठेवतोय. का ठेवतोय माहिती काय? कारण का इथे ट्रेंड लाईन तोडल्याच्या नंतर इन केस बघा हा जो चौकोन आहे ना हा पूर्ण झालेला आहे. ट्रेंड लाईन तोडल्याच्या नंतर मार्केटने रिटेस्ट करून जर हा पॅटर्न तोडला ना तर मार्केट ह्या लेवल पर्यंत नक्कीच येईल. ओके. तर मग उद्यासाठी आपण जर आपला सेटअप पुढे घेऊन जाऊया, आपल्या लाईनी पण जर आपण सगळ्या पुढे घेऊन जाऊया. ओके, समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या जर मार्केटनी $140च्या वरती काही क्लोजिंग दिली आणि त्यानंतर जर मार्केट 220च्या वरती जात असेल तर मी समजेन मार्केट इज पॉझिटिव्ह. अदरवाईज मार्केटला नेगेटिव्ह झालंय हे तुम्हाला दिसून पण आलंय, कारण का ह्या कॅन्डलमुळे. तर इकडे पुल बॅक आहे. त्यानंतर जर मार्केटला काय करायचंय तर मी लगभग तरी 24,040च्या खाली जेव्हा सपोर्ट तुटेल, ओके, तरच मी काहीतरी खालच्या लेवल करेन. पहिलीच माझी लेवल जी असेल ती 920, लगभग तरी 920 ही पकडून चालेल लेवल. 23,920 आणि त्यानंतर 23,880 आणि अजून जर खाली मार्केटला बघायचं असेल तर 820 ह्या लेवल आपल्याला लागलेले आहेत. बघा आता काय कसं झालं माहिती का, पहिला आपण खालच्या लेवल लावायचं नाही, पण आता मार्केट जर खाली तर आपल्याला खालच्या लेवल बघणं जरुरी आहे. काय काय लेवलला कुठल्या लेवलला मार्केट आहे. वरच्या साईडला अजून मार्केट लेवल जर बनवत असेल तर बघा इथे एक लेवल आहे जी लगभग 360 380 मला दिसते. 360 वरच्या साईडला आणि त्यानंतर 420 आणि अजून जर मार्केट बघत असो पण तर 550 या 520 पकडून चालूया. ओके. बघा सेटअप तर लागलेले आहेत, पण आपला सेटअपचा मोस्टली काय फायदा होत नाही, कारण का मार्केट त्याच सिस्टम मध्ये साईडवेज राहत आहे. आणि सकाळी 9:15ला तुम्हाला स्वतःला माहिती असेल, तुम्हाला स्वतःला पडत असेल की 9:15च्या नंतर आणि 9:30च्या अगोदर 15 मिनिटांमध्ये गेम होतोय आणि जो गेम होतोय मोस्टली तो 2:15च्या नंतर. 99% वेळेला असंच गेम चाललाय पुऱ्या महिन्यामध्ये. आता मला समजायचंय की याच्यातनं काय निष्कर्ष निघू शकेल. मी तुक्केबाजी तर करू शकणार नाही, 9:15ला मी ट्रेड करू शकणार नाही, कारण का तिकडे व्हॉल्यूम ऑर्डर्स किती पडल्यात, काय पडल्यात, ओवाय डेटा काय बोलतोय काहीच समजू शकत नाही. 3:15 नंतर मार्केट बंदच आहे, कॅन्डल दिसत नाही, तर मी कसं बघू शकतो. त्यामुळे आपल्याला आहेत ना संयम ठेवायचा आहे, नियम पाळायचे, सेटअप मध्ये राहायचंय. आमचे काही ट्रेडर आहेत ज्यांनी पुरा महिन्याभर काय केलं नाही, पण ह्या 2-3 दिवसामध्ये पुरा महिन्याचा बॅकलॉग काढून टाकला. माझं पण तेच झालेलं. माझं 15-10%, 20% जे ROI वरती आलो होतो मी, ते माझं झालं आता 100%च्या वरती गेलं. लाईव्ह मध्ये मी दाखवलं त्या लोकांना की बघा कसं चाललंय करून. आज पण त्यांना वारंवार सांगतो मार्केटमध्ये आज मी खालच्या साईडला खेळणार नाही, मी तो वरच्या साईडला खेळणार, कारण का मला सायकोलॉजी कळते, मला समजते. म्हणजे मी स्वतःला आदत लावून घेत नाहीये चुकीची, मी आहे तो आहे. भले 10 पैकी मला 2 ट्रेड करता आले, पण माझे 2 ट्रेड बरोबर असले ह्याच्यात मला समाधान आहे.
उगाच मी 10 ट्रेड करत बसणार नाही. स्वतःला तुमच्या स्वतःच्या मनाला सांगा, डिसिप्लिन इज मस्ट. डिसिप्लिन जिथपर्यंत तुम्हाला येणार नाही ना, तिथपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही. बघा आपण सेव्ह करून ठेवलेले आहे, लेवल समजले आहेत, क्रायटेरिया समजलाय. शुक्रवारचा व्हिडिओ उद्या काल बनणार नाही, आपण रविवारी व्हिडिओ बनवू पुढच्या हातासाठी. त्यामुळे विकली क्लोजिंगचा विषय येईल, कारण उद्याचा दिवस बाकी आहे. आणि लिहून घ्या, टायगर जिंदा आहे. हा शब्द डोक्यात टाकून घ्या की टायगर जिंदा आहे. या काळात कळेल कुठे वाघ येईल तो, आणि वाघ जेव्हा येतो ना तो गपचूप येतो. लिहून घ्या. तर आजच्या पुरती एवढंच. लेवल्स समजलेत तुम्हाला, काय क्रायटेरिया आहेत, काय लेवल्स आहेत, काय गोष्टी आहेत, आरएसआय डायव्हर्जंट आहेत, विकली कॅन्डल सॉरी डेली कॅन्डल 30 मिनिटाची, 1 मिनिटाची काय स्ट्रँगल बनतोय, काय सेटअप बनतोय, हे सगळं आपण जाणून घेतलेलं. तर हे तुम्हाला गोष्टी समजल्या असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. माझा 10व्या बॅच साठी इन्क्वायरी चालू झालेल्या आहेत, पण मी दिवाळी नंतरच चालू करणार आहे. मी सगळ्यांना सांगतो, इच्छुक युट्यूब वाल्यांनी पण 2-3 जणांनी एन्क्वायरी केलेले आहेत. कारण का हर वेळेला मी सेशन करू शकत नाही. आता गणपती आहे, कोकणात असल्यामुळे गणपती आहेत, त्यानंतर पितृपक्ष आहेत, नवरात्री आहेत. ह्या गोष्टी मी माझ्यासाठी करतो. या 2-3 महिन्यामध्ये काय करत नाही, दिवाळी आहे आणि दिवाळी नंतर मी करतो. कारण का हा वेळ माझ्या फॅमिलीचा सणांचा दिवस असतो, माझ्या मैत्रिणींना भेटायचा दिवस असतो, मला नातेवाईकांशी संबंध वाढवायचे असतात. त्यामुळे हा वेळ 3-4 महिना मी काहीच करत नाही. माझे कुठले पण सेशन बघा लगभग नोव्हेंबर डिसेंबरच्या नंतरच चालू होतात. त्यामुळे धन्यवाद, तुम्ही माझा विश्वास ठेवताय. आभार. तुम्हाला शिकायचं आहे पण हो शिकूया. जरा वेळ द्याव्या स्वतःला, कारण का मी फक्त सेशन्स करू शकत नाही ना, माझी फॅमिली पण आहे. आणि मी तुम्हाला हर वेळेला सांगतो, फॅमिली इज व्हेरी इम्पॉर्टंट. पैसा आज आहे, उद्या नाही, परत असेल. फॅमिली जर आज नाही तर उद्या नसणार आहे. त्यामुळे ते जे क्षण आहेत फॅमिली बरोबर ते इम्पॉर्टंट आहेत. मित्र, परिवार हा सर्वश्रेष्ठ आहे पैशापेक्षा. एक दिवशी पैसा नसला तरी चालेल. मी असं बोलत नाही की पैसा नसावा करून पैसा कमवावा, पण पैसा नसेल पण माणसं असली पाहिजे. मी खूप बघितलंय, आयुष्य खूप जवळनं बघितलंय. त्यामुळे माझा कॅरेक्टर असा डेव्हलप झालाय की पहिलं लोकांबद्दल विचार करतो, त्यानंतर आपल्याबद्दल विचार करतो. कारण देवाने मला खूप दिलं आणि त्याच्यामध्ये समाधान आहे. मला 2 टाइम चांगलं जेवायला भेटतंय, चांगला संसार आहे, बायको पोरं आहेत, चांगल्या शिस्तीमध्ये आहेत, चांगल्या पद्धतीमध्ये तरक्की करतायत, प्रगती होते, लोकांचं प्रेम भेटतंय. अजून काय पाहिजे? फक्त पैसा पैसा करून फायदा नाहीये. नीट लक्षात घ्या, आरोग्य पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, हेल्थ पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे, सामाजिक आपल्या गोष्टी आपण बांधिलकी त्या पण इम्पॉर्टंट आहेत. मी काय बोललो, कोकणात सर म्हणून गणपती, आता थोड्या दिवसांनी पितृपक्ष, पण त्यानंतर नवरात्री, हे सगळे सण आहेत ते साजरे करणं जरुरी आहे. ठीक आहे. तर डायरेक्टली आपण संडेला रात्री भेटणार आहोत, संध्याकाळी भेटणार आहोत. टेक्निकल चॅनल होती आणि तो पुरा असेल आराखडा आपला सप्टेंबरचा महिन्याचा. जरा व्हिडिओ मोठा असेल तर मग बनून राहा, शेवटपर्यंत लास्टपर्यंत बघत राहा, समजत राहा गोष्टी. धन्यवाद मला ऐकण्यासाठी. आजच्या पुरती एवढंच. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.